सामन्याला सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो विराज. विराजच्या समोर येतो 7चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. पाहूया. छान सुंदर टो टच करण्याचा प्रयत्न. छान सुंदर लांबून गडी बार करण्याचा प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय तो विराज. संत गतीने खेळ करून रिकामे असता प्रथम मुद्दा असेल त्याला प्रत्युत्तर. शुभम भोसले 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती अमर सोमजाईच्या अंगणात. भाव्य हात लांब करून गडीबाद करण्याचा प्रयत्न, परंतु रिकामे असता प्रथम बुद्ध दाखल. ऑफिशियल टाइम ऑफ घेतलाय पंचांनी. आणि जरी त्याला सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जात येतो अभि. अभिच्या समोर येतो 7चा डिपेंड. पहिल्या गुणाचा मानकरी कोणता संघ ठरेल? चढा गेला तो अमरदीप. संतगतीने खेळ करून रिकाम्या असता दाखल त्याला प्रत्युत्तर. अस्मित विरको 2 और डाय करो या मरो या इराद्याने चढा गेला. पाहूया आपल्या संघाला पुढे आणि पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. रायडर बाद दिलाय. दोन्ही संघाने 1-1 गुण. दोन्ही संघाने 1-1 गुण मिळतोय. प्रत्युत्तर जय. थर्ड रेड आहे का? 2 और डाय करो या मरो या त्याचा चढावर गेलाय. पाहूया बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का? आणि बोनस गुण घेतला परंतु स्वतः वाद झाला. चांगली रणनीती होती परंतु अपयशी ठरला. बरोबर सुंदर. आपण बाद होणार हे माहिती आहे परंतु आपल्या संघाला 1 गुण मिळवून देणार हे आता महत्वाचं होतं आणि त्याचा सुंदर फायदा. थोडीशी गॅप मिळाली आणि त्याचा फायदा घेतला तो जय वर्करने आणि आपल्या संघाला 1 गुण मिळवून दिला. त्याला प्रत्युत्तर विराज. विराजच्या समोर आहे तो 6चा डिपेंड सॉरी 5चा डिपेंड. संत गतीने खेळ करतो. रिकामे असताना मुद्दा दाखल त्यांना प्रत्युत्तर शुभम भोसले. पाहूया छान सुंदर हात लांब करून गडीबाद करण्याचा प्रयत्न. 7-1 अशी लढत आहे ती अमर सोमजाईच्या अंगणात. रिकाम्या सभेचा मुद्दा दाखल त्यांना प्रत्युत्तर शिवम वाणी. चढावर गेलाय तो शिवमच्या समोर आहे तो 5चा डिपेंड. बोनस गुण मिळणार नाही त्यामुळे प्रयत्न करावा लागेल तो गडीबाद करण्यासाठी. पाहूया छान सुंदर पूर्ण मैदान हातवून सोडतोय तो गुण काय मिळत नाहीये. रिकाम्या सभेचा मुद्दा दाखल त्यांना प्रत्युत्तर. यांच्या चढाई आपल्याला वारंवार पाहायला भेटत असतात. भोसले छान सुंदर लात करून गडीबाद करण्याचा प्रयत्न. प्रयत्नांची पराकाष्ठा करताना शुभम
रिकाम्या असतात दाखल त्याला अस्मित नाही करूया मरूया इरादा लढत जाते 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे बोनस गुण मिळणार नाही गडी बाद करावा लागेल पाहूया छान सुंदर आणि पुन्हा एकदा अस्मितला बाद करण्यात यशस्वी होतोय तो शिवराजे संघ त्याला प्रत्युत्तर भोसले नाही करूया मरूया इरादा लढत जातोय पाहूया 6 विरुद्ध 1 बोनस गुण ऑन आहे आणि आता मात्र अभिष शिपूरकर आपल्या संघाला गुण मिळवून देतोय त्यांना प्रत्युत्तर विराजच्या समोर येतो 5 चा डिफेंड छान सुंदर लागून गडी बाद करण्याचा प्रयत्न ताकद टाइम ऑफ घेतलाय तो अमर सोमजई या संघाने शिवमला लाव फक्त बोनसला आला का शिवमला लाव येऊ धपको तर काय त्याला सांगा पुन्हा एकदा सुरुवात होते चढाईसाठी जात येतो अमरदीपच्या समोर आहे तो 7 चा डिफेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती अमर सोमनाईच्या अंगणात पाहूया रिकाम्या असतात त्यांना प्रत्युत्तर शिवम वाणी शिवमच्या समोर आहे तो 5 चा डिफेंड पाच विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शिवराजे बळच्या अंगणात पाहूया सध्या कधी खेळ करतोय रिकाम्या असतात दाखल त्यांना प्रत्युत्तर शिवमच्या समोर आहे तो 7 चा डिफेंड 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे बोनस गुण ऑन आहे आणि उत्कृष्ट पक्कड गुण मिळतोय तो अमर सोमजाई संघाला श्रुतिक वाणी डू ऑर डाय एकाच चढाईत बोनस प्लस 2 पॉइंट जर का श्रुतिकने मिळवले तर त्याला 5 अंडी बक्षीस दिला जाईल आणि रायडर बाद होतोय बोन मिळतोय तो शिवराजे ब संघाला चढत गेला तो जय पाणी प्रत्युत्तर अभिष शिपूरकर 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे अभि पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का छान सुंदर चढाई तो टच करण्याचा प्रयत्न परंतु गुण काही मिळत नाही तो रिकाम्या असता आपल्या तंबूत दाखल त्यांना प्रत्युत्तर जय ज्यांनी चालाकी मध्ये आपल्या संघाला 1 गुण मिळवून दिला होता असा जय आणि आता मात्र उत्कृष्ट पक्कड गुण मिळतोय तो अमर सोमजाई संघाला चला पाणी मारायचंय ग्राउंडला अरे तो तिकडनं बंद आहे तिकडनं बंद आणि तिकडनं बंद आहे तो हा स्विच आहे बघ वायर नाही वायर बघ सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते चढाईसाठी जाते तो विराजच्या समोर आहे तो
4चा डिफेंस, 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे ती शिवराज चांगण्यात आणि सुंदर पकड योहन आणि त्याच्या साथीदारांकडे सुंदर पकड पाहायला मिळते तो शिवराजे ब संघाला. मी चिखल करीन बोलतो. डाऊन कधी पाणी नाही का मारत चिखल एवढं कॉन्फिडन्स ना तुला, मी चिखल करेन. म्हणजे यानंतर होणारा दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना अमरसोमजाई ब विरुद्ध विंचवा देवी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल. चढत जाते तो भोसलेच्या समोर आहे तो 6चा डिफेक्ट. सहा विरुद्ध 1 परंतु संत गतीत खेळ करतोय. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. विश्रांतीपर्यंतचं गुणफलन 5-5 दोन्ही संघ बरोबरीत. सुंदर सामना आतापर्यंत पाहायला मिळतोय तो अमरसोमजाई आणि शिवराजे ब या दोन संघांमध्ये. नाही मी कोणाला दिलं. दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना रंगेल तो अमरसोमजाई ब विरुद्ध विंचवा देवी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे की आपला संघ गणवेशासह मैदानाबाहेर हजर ठेवायचा आहे. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होते. चढाईसाठी जातोय तो मुकेश स्वतः कर्णधार. पाहूया आपल्या संघाला गुण मिळवून देईल का, आपल्या संघाला आघाडीवर नेऊन ठेवेल का, पाहूया. संत गतीने खेळ करतोय तो मुकेश. रिकामे असतात मुद्दाकर त्यांना प्रतिउत्तर अभिशिपूरकर. या सामन्यातील मला वाटतं दुसरी चढाई असेल त्या अभिशिपूरकरची. छान सुंदर आणि पाहूया आणि सुंदर पकड. मुकेश आपल्या संघाला गुण मिळवून देतोय. सुंदर पकड मुकेश आणि त्याच्या साथीदारांकडून. त्यांना प्रत्युत्तर शुभम. सुंदर पकड पाहायला मिळाली. प्रयत्नांची पराकाष्ठा केली जरूर अभिने, परंतु अपयशी ठरला. राकेश रटणे यांच्याकडून मुकेशसाठी 500 रुपये बक्षीस झालंय. आपल्या भावाने एका चांगल्या खेळाडूला सुंदररित्या पकड केली त्याबद्दल 500 रुपयाचं बक्षीस. चढार गेलाय तो शिवम. पाहूया रिकाम्या असता दाखल. त्यांना प्रतिउत्तर शिवम. दो आड आहे करो या मरो या इराद्याने चढार जातोय. 5 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया आणि उत्कृष्ट पकड.
दोन्ही संघाने एक एक गुण मिळेल. सुंदर खेळ. शिवमाने स्वतः बाद होत त्यांना प्रत्युत्तर अस्मित. बोनस गुण ऑन आहे. पाहूया. मनीष चौधरी यांच्याकडून मुकेशला 50 रुपयाचं बक्षीस आलंय. पाहूया. प्रयत्नांची पराकाष्ठा करून रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर जय. जयच्या समोर आहे तो. 5चा डिपेंड. बोनस गुण मिळणार नाही. प्रयत्न करावा लागेल गडी बाद करण्याचा. परंतु जयला माहिती आहे की आपल्याला आता गरज नाही या पॉइंटची. दोन्ही संघ डू ऑर डायच्या नियमाचं पालन करून खेळताना दिसत आहेत. थर्ड रेडवर खेळताना दिसत आहेत. मुद्दा टाइम ऑफ घेतलाय तो शिवराजी ब संघाने. पाणी घ्या रे. रणवीर कोळे यांच्याकडून मुकेशला 100 रुपयाचं बक्षीस आलंय. चढार गेला तो आज डू ऑर डाय. करूया मरूया इराद्याने चढार गेलाय. पाहूया. 6 विरुद्ध 1. बोनस गुण ऑन आहे. पाहूया यशस्वी होईल का. आणि सुंदर पकड पाहायला मिळते. सुंदर पकड. बाद होतोय तो अस्मित. त्याला प्रत्युत्तर भोसले. शुभम भोसले. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ एक एक गुणांसाठी झटताना दिसत आहेत. मुकेश आतापर्यंत 650 रुपयाचा मानकरी ठरलाय. अभि शुकरकरला पकडण्यात यशस्वी ठरला होता. प्रत्युत्तर विराजच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. परंतु रिकाम्या असतात दाखल. त्यांना प्रत्युत्तर जय. डू ऑर डाय. करूया मरूया इराद्याने चढ गेलाय तो जय. 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे. पाहूया. प्रयत्न करावा लागेल तो जयला. डू ऑर डायची चढाई आहे. होय. थर्ड रेट. करूया मरूया इराद्याने चढावी जातोय तो जय. आणि एक अतिरिक्त पॉइंट. डू ऑर डायची चढाई होती परंतु अतिरिक्त पॉइंट मिळतोय तो जयला. शिवराज संघाला टाइम ऑफ घेतलाय तो अमर सौंदर्य या संघाने. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळते. विश्रांतीनंतर खास करून शिवराज ब संघाचं. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळते. काय झालं. सुंदर सामना पाहायला मिळतोय. गुणफलक आपल्या सर्वांच्या समोर पाहायला मिळतोय. अमर सौंदर्य 6 गुण आणि शिवराजे ब 9 गुण. 3 गुणाची आघाडी शिवराजे ब संघाकडे आहे. खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होतोय. चढाईसाठी जातोय तो विराजच्या समोर आहे तो. 7चा डिपेंड. बोनस गुण ऑन आहे. पाहूया. बोनस गुण मारण्याचा प्रयत्न. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी. 6-9 असा गुणफलक आहे. चढत जातोय तो शुभम. 3 विरुद्ध 1 सुपर टॅकलची संधी आहे ती अमर सौंदर्याच्या अंगणात. संत गतीने खेळ करतोय तो शुभम. रिकाम्या असतात तंबूत दाखल. त्यांना प्रत्युत्तर
श्रुतिक वाणी बोनस प्लस 2 पॉइंट जर का श्रुतिक वाणीने मिळवले तर दोन्ही संघांना एक गुण दोन्ही संघांना एक गुण मिळतोय सॉरी बोनस आहे बोनस मिळवलं होतं आणि स्वतः बाद झाला त्यामुळे दोन्ही संघाने एक गुण सामना संपला शेवटची 4 मिनिटं जाहीर केलेत पंचांनी खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय दोन्ही संघांकडून शुभम रिकामे असतात तंबू दाखल त्यांना प्रत्युत्तर विराज रिकामे असतात तंबू दाखल टाइम ऑफ घेतलाय तर शिवराजे भोर संघाने कमी जास्त वाढवायचं शिवराजे म्हणजे वरचा तुला काय कॉल टाइम ऑफ ओव्हर झालाय ते डूवर्ड आहे करे अमर येणारे चढार गेलाय तो शुभम पाहूया सुपर टॅकलची संधी आहे प्रयत्न सुपर टॅकलचे 2 गोल मिळतील सुपर टॅकलचे 2 गोल मिळतील संघाला चढार गेला तो आबी बोनस गुण मारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का पाहूया आता मात्र सामन्याला रंगत येणार यात काही शंका नाही कारण का आबी शिपूरकर आतमध्ये आलाय बोनस गुण घेऊन आपला तंबूत दाखल झालाय प्रत्युत्तर जय आता मात्र गुणफलक दोन्ही संघांचा आपण पाहतोय बरोबरीत 10-10 खरोखर सुंदर सामना पाहायला मिळतोय दोन्ही संघ एक गुणांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करतायत चढायला गेलाय तो जय संत गतीने खेळ करतोय रिकामे असतात तंबूत दाखल टाइम ऑफ घेतलाय तो अमर समजा या संघाने चढायला जात आहे तो आबीच्या समोर आहे तो 6चा डिफेंड बोनस गुण ऑन आहे मागच्या चढाईत ज्यांनी सामना संपला शेवटची सुंदर चढाई आबीची 1 गुणाची कमाई करून दिली त्यांना प्रत्युत्तर जय आता मात्र अमर समजाई संघ आघाडीवर जाताना दिसतोय 4 विरुद्ध 1 अशी लढत आहे संत गतीने खेळ करतोय तो जय रिकामे असताना तंबूत दाखल देणार प्रत्युत्तर पुन्हा एकदा आबीच्या समोर आहे तो 5चा डिपेंड बोनस गुण मिळणार नाही खरोखर सुंदर सामना दोन्ही संघांमध्ये एक गुणांसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत चला यानंतर होणारा सामना अमर समजाई ब विरुद्ध विंचवादेवी दोन्ही संघांच्या कर्णधाराने विनंती आहे की आपण त्वरित मैदानाचा बाहेर येऊन उभं राहायचं आहे सामना संपला शेवटचा मिनिट जाहीर केलाय पंचांनी आता मात्र करया बरो या इराद्यावर जातोय तो भोसले पाहूया आणि खरोखर सामन्याला कैलाटी देणारी खेळ आता मात्र आमिष बोरकर करतोय आपल्या संघासाठी आतापर्यंत आपल्या संघाला 3 गुणांची कमाई करून दिली की शेवटच्या 2 मिनिटांमध्ये म्हणजेच आपल्या संघाला आघाडी मिळवून दिले आबी पाहूया पंचाचा निर्णय काय येतोय पंचाचा निर्णय काय येतोय कारण का एक डिपेंडर पाहूया पंचाचा निर्णय काय येतोय पंचाचा निर्णय ऐकायचा आधी
पंचाचा निर्णय ऐकायचा आहे. रायडर सेफ आहे आणि तुम्ही पंचांचं ऐकून घ्या आधी. पंचांचं ऐकून घ्या नंतर बोला. पंच काय बोलते ते ऐकून घ्या. एक डिफेंडर मिडल लाईन क्रॉस झालाय. पंचांचं असं म्हणणं आहे की ज्या वेळेला डिफेंडरचा पाय मिडल लाईन क्रॉस झाला त्यावेळेला त्यांची चटापटी चालू होती आणि त्यानंतर डिफेंडरला बाहेर गेला. त्यामुळे एक गुण हा फक्त अमर सौंदाईच्या नावावर आहे. एक फक्त रायडर सेफ, एक गुण अमर सौंदाईला आहे. चढर गेलाय तो शुभमच्या समोर आहे तो. पाहूया 7 विरुद्ध 1 अशी लढत आहे आणि यशस्वी झाले. 2 गुणांची कमाई केले. 2 गुणांची कमाई केले. जरा पंचांचा निर्णय काय येतोय. 2 गुणांची कमाई केले. हॅलो, सामना संपलाय. सामना 1 गुणाने अमर सौंदाई संघाने जिंकलेला. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन. सुंदर खेळ केला शिवराजी भोस संघाने. त्या संघाचे हार्दिक आभार. एवढा पाय टाकला तो बघ आता रीट बघणार हाय बाहेर जाऊ दे ना. ज्या लॉबीत असते सामना जिंकलाय तो 1 गुणाने अमर सौंदाई भोस या संघाने. पंचांचा निर्णय काय चालू कोणी वाद तुम्ही बघा ना तिथं आता मला काय बोलता कोणीही वाद करू नये. आता पण चेक करा ना. पंचांचा निर्णय हो लॉबी मध्ये असेल त्यावेळी यांचा एवढा हात पाय लागणार.